नमस्कार रसिक श्रोते हो. आज आपण कथा ऐकणार आहोत. भीती. लेखक रत्नाकर मतकरी. संग्रहाचं नाव आहे सोनेरी सावल्या. ऐकूया. भीती. भीती ही अत्यंत बेहिशेबी भावना आहे. कित्येकदा समोर प्रचंड धोका दिसत असताना माणूस बेडर असतो. कधी एखाद्या लहानशा गोष्टीनेही त्याचा थरकाप उडतो. आपल्या मनात भीतीची एक चिमुकली पुटकुळी असते. कधी मोठमोठ्या संकटांचे अंदाज अलगद त्या पुटकुळीच्या बाजूने तिला धक्का न लावता जातात, तर कधी अचानकच एखाद्या हलक्या स्पर्शाने ती फुटते आणि हाहाकार माजतो. आपल्याला घाबरवायला निघालेल्या भयपटातल्या अमानुषांचं आपल्याला हसू येतं, तर कधी रस्त्यावरच्या एखाद्या दीनदुबळ्या भिकाऱ्याने आपल्यावर अकस्मात फेकलेल्या कटाक्षाने अंगावर काटा उभा राहतो. माझ्या लहानपणीचा एक अनुभव. मी 6-7 वर्षांचा असताना कोकणातल्या माझ्या गावी गेलो होतो. माझ्या चुलत मामाची मुंज होती, पण तोही माझ्यापेक्षा 3-4 वर्षांनीच मोठा होता. मी मुंजीत त्याचा करवला आहे म्हणे, असं मला सांगण्यात आलं होतं. करवला म्हणजे काय आणि त्याने करायचं काय असतं हे मला ठाऊक नव्हतं. पण या मुंजीत आपण कोणीतरी महत्त्वाच्या व्यक्ती आहोत अशी मात्र माझी पक्की खात्री होती. म्हणूनच जेव्हा मुंजीच्या 2 दिवस आधी आजोबांनी मला गावाबाहेरचे आमंत्रणं द्यायला जायचं आहे असं सांगितलं, तेव्हा मी अगदी उत्साहाने तयार झालो. ही आमंत्रणं म्हणजे जरा वेगळाच प्रकार होता. गावातली महत्त्वाची आमंत्रणं मुंजा मुलाच्या आईवडिलांनी प्रत्यक्ष जाऊन दिलेली होती. बाहेरगावच्या नातेवाईकांसाठी कार्ड टाकली होती. त्याप्रमाणे मंडळी यायला सुरुवात झालेली होती. पण रीत म्हणून आजूबाजूच्या 4-5 मैलांच्या टापूतली जी फुटकळ घरं होती तिथे गावच्या मांगाला पाठवून आमंत्रण द्यायचं असायचं. त्याच्याबरोबर घरातलं कुणीतरी हवं, म्हणून 7-8 वर्षांचा माझा एक मावस भाऊ बाबल आणि त्याच्या सोबतीला बहुधा करवला म्हणून मी, असे आम्ही दोघांनी जायचं होतं. उन्हं कलायच्या आधीच नरसू मांग दारात येऊन हजर झाला आणि त्याने हातातली घुंगरांची काठी आपटली. तो आवाज ऐकून आधी शर्ट आणि हाफ पॅन्टवरती बदामी टोपी घालून तयार असलेला मी धावतच अंगणात गेलो. माझ्या मागून बाबल टॉर्च, तेव्हा आम्ही त्याला बॅटरी म्हणायचो, तर टॉर्च घेऊन आला. आजोबांनी नरसूला द्यायच्या त्या सूचना दिल्या आणि आम्ही निघणार इतक्यात थोरल्या काकीने मला हाक मारली. मी चपला भिरकावून आत गेलो. काकी बेसनाचे लाडू वळत बसली होती. मी तिला साळसूतपणे विचारलं, कित्याक बोलवलंस? लाडू देऊ? हात मेल्या. माझ्यावर हात उगारत पण कौतुकाने हसत ती म्हणाली, लाडू करूच्या आधीच खातलंस? उद्या देईन, अजून ओले असत. आणि तरीसुद्धा एक बचकभर निराकार बेसन माझ्या हातावर ठेवत ती म्हणाली, तुका सांगूक बोलिला, नरसूबरोबर जातंस तर जरा सांभाळून. नरसूचा आणि मुंजा मुलाच्या बापाशीचा तितक्यासा बरा नाही. तू असं गोरो गोमटो झील, तुका काय करीत बिरीत, त्याच्यापासून जरा लांबच रव. तेवढ्यात बाबलची हाक आली म्हणून मी ओल्या बेसनाचे हात पॅन्टीला पुसत पुसत बाहेर आलो आणि चपलात पाय जेमतेम शिरकावून चालू पडलो. चालता चालता काकीच्या सांगण्याचा विचार करत भीती वाटून घेण्याचा प्रयत्न करू लागलो. समोर नरसूची धिप्पाड काळी कुट्ट आकृती चाललेली होती. कमरेला उकड्या तांदळाच्या लालवट रंगाचं ढोपरापर्यंत नेसलेलं धोतर, उघडा बंब देह आणि खांद्यावर एक छोटं लांब रुंद फडकं. त्याच्या हातात फक्त काठी होती. बाकी हत्यार असं काही दिसत नव्हतं. पण न जाणो कमरेला एखादा चाकू नाही तर सुरा असला तर. मुंजा मुलाच्या बापाबरोबर वैर आहे म्हणून हा आम्हाला मारून टाकेल का? मला आणि बाबलला, की दोघात मी अधिक लहान म्हणून मलाच? मी खूप भयंकर भयंकर कल्पना करून पाहिल्या. पण काय असेल ते असो, मला नरसूची भीतीच वाटेना.
अगदी तो आम्हाला आमंत्रणासाठी नेत नसून ठार मारण्यासाठी जंगलात घेऊन जातोय असा विचार केला तरी भीती कशी ती वाटेनाच. आम्ही तिघेही न बोलताच चाललो होतो. तिन्ही सांज झाली. रानात सगळीकडे चिडीचूप झालं. बाबल मधून बॅटरी मारायला लागला. आमच्या चपलांचा आवाज पालापाचोळ्यातून जाताना कितीतरी मोठा वाटत होता. आणि नरसू तर सरळ वाटेने चालतच नव्हता. झाडीतून पांदीतून अशी जवळची पण अधिक अडचणीची वाट काढत होता. मध्येच तो थांबायचा. काळोखात त्याला घर कसं समजायचं कोण जाणे. घरात दिवा असायचा पण तो आत स्वयंपाकाशी लावलेला. बाहेरून दिसताना मारामार, पण नरसू चपळाईने बाहेरचा अडसर ओलांडून अंगणात पोचायचा आणि हळी द्यायचा, परभानू मी नरसू. मग खाटेवर पडलेला कोणीतरी म्हातारा पुढे व्हायचा आणि काळोखातच नरसूला न्याहाळत विचारायचा, काय काम काढलंयस? एव्हाना आम्ही सावकाश अडसर ओलांडून पायऱ्या उतरून नरसूपर्यंत पोचलेलो असायचो. नरसूचं सांगून झालेलं असायचं, देसाईंच्या नातवाची मुंज असा, बुधवारी सकाळी असा, सगळ्यांनी येऊचा, वगैरे वगैरे. म्हाताऱ्याने आत्तापर्यंत आत वर्दी दिलेली असायची. आतमधला बाई माणूस बाहेर येऊन गुळाचा खडा नाहीतर खाजाचा तुकडा आणून आमच्या हातावर ठेवायचं. तिच्या हातातल्या कंदिलाच्या प्रकाशात सगळ्यांच्या मोठ्या मोठ्या सावल्या त्या मातीच्या घराला गिळायला निघाल्यासारख्या दिसायच्या. त्या सावल्या, तो काळोख, ती परकी माणसं आणि तो काळा खुट्टा बोल नरसू, सगळंच एरवी मुंबईत वाढलेल्या माझ्यासारख्या मुलाला अनोळखी आणि धास्तावणारं. पण मला काही केला भीती वाटत नव्हती. अंतरावरची 10-12 घरं आम्ही केली. काळोख दाट होत गेला. आभाळात तुरळक चांदण्या, त्यामुळे ते इतकं निळभोर की झाडं कुठे संपतायत आणि आभाळ कुठे सुरू होतंय हेही कळत नव्हतं. झाडांमधून काजवे चमकायला मात्र सुरुवात झाली. सगळीकडे चिडीचूप होतं. फक्त उशिरा घरट्यात परतणारी एखादी टिटवी मात्र स्वतःच्याच आवाजाची सोबत म्हणून ओरडत जायची आणि त्या आवाजाने झोपमोड झाल्याप्रमाणे कुठेतरी पंखांची फडफड व्हायची तेवढीच. सगळी आमंत्रणं करून आम्ही गावात परतलो. वेशीवर ग्रामदेवतेचं देऊळ होतं. तिथे रोज रात्री नगारा वाजवायची ड्युटी नरसूकडे होती. त्याने हातानेच आम्हाला थांबवलं आणि तो देवळात गेला. आम्ही बाहेरच्या बाहेरूनच चपला काढून हात छातीशी आणतोय तोवर नरसूचा नगारा सुरू झाला होता. त्या काळोखात आणि अगदी किर्र शांततेत नगाऱ्याचा आवाज गंभीरपणे घुमत होता. असा घुमणारा नाद जीर्ण शीर्ण देवळातल्या काळोखातून येताना मी तोवर कधी ऐकला नव्हता, पुन्हा कधी ऐकला नाही. खरं म्हणजे तशा विचित्र वातावरणात त्या विलक्षण नादाची मला मनस्वी भीती वाटायला हवी होती. पण मला अजिबात भीती वाटत नव्हती. आपल्याला भीती वाटायला हवी आहे हे समजून सुद्धा मला भीती वाटत नव्हती. नरसूचं नगारा वादन संपलं. तो बाहेर आला आणि आम्ही पुन्हा चालू लागलो. थोडंसं चालल्यावर तो थांबला. कदाचित त्याचा आवाज जवळ आलं असावं. तो आम्हाला म्हणाला, आता सरळ घराकडे जाशात ना? आम्ही होय नाही काही म्हणायची वाट न पाहता तो आपली घुंगरांची काठी खुळखुळत चालू पडला. मी आणि बाबल दोघेच बॅटरीच्या प्रकाशात वाट शोधत निघालो. पण कदाचित त्या प्रकाशाकडे लक्ष ठेवल्यामुळे म्हणा किंवा जाताना जवळच्या वेगळ्या वाटेने गेल्यामुळे म्हणा, पण आम्ही शिस्तीत वाट चुकलो. एक क्षण असा आला की मागे झाडं पुढे झाडं आणि वाटच संपलेली. बाबल घाबराघुबरा होऊन मला म्हणाला, भावड्या भावड्या आता काय करतलंस रे? रस्त चुकलो आमचं. त्या क्षणी मला बाबलचा विलक्षण हेवा वाटला. त्याच्या आवाजावरूनच कळत होतं की त्याला इतकी छान भीती वाटते. अगदी निखळ दमदार भीती, अगदी कायमचा ठसा
उमटवून जाईल अशी भीती. कधीपासून अशी भीती वाटावी म्हणून मी वाट बघतोय, तर मला वाटतच नाही आहे भीती. आणि याला मात्र चल, थंय दिवो लुकलुकता, दिवो का काजरो, दिवोच असतलो. चल जाऊन विचारूया थंयसर. जवळच असतला घर आपला. खुयावाडी भिया नको. त्याला भिया नको हे केवळ हेव्यापोटी म्हटलेलं. पण बाबल भीतीने फार गळाटला होता. त्याच्याने पाऊलही टाकवत नव्हतं. शेवटी मीच त्याच्या हातातली बॅटरी काढून घेतली आणि त्याच्या दंडाला धरून त्याला खेचत नेऊ लागलो. लुकलुकणारा दिवा खूपच लांब निघाला. त्या दिशेने जाताना आम्ही आमच्या वाटेपासून अधिकच दूर गेलो. शेवटी एकदाचं एक खोपट मिळालं आणि तिथल्या बायका पोरांनी आम्ही घरापासून जवळच्या वाटेने सुद्धा चांगलं 1.5 मैल लांब असल्याचं सांगितलं. बाबल माझ्यापेक्षा वयाने मोठा, पण तो चालून चालून थकून गेला होता. मला वाटतं भीतीनेच तो अर्धमेला झाला होता. त्याच्याने चालवत नव्हतं. पण मी त्याच्यावर गुरकावलो. पिसो की काय तू? हां, हे रानात काय बसान रवतलस? चल, चलाक लागूया. एका इडीत येतला घर. शेवटी तो माझा हात धरून कसा तरी चालू लागला. 10 पावलं आम्ही गेलो असू एवढ्यात पाचोळ्यामध्ये काहीतरी खचबजलं. मी बॅटरीचा उजेड टाकला तर एक सरपटोळी वळवडत निघालेली. बाबलने किंचाळून मला मिठी मारली. मिश करून त्याला गप्प केलं. सरपटोळीला तिच्या वाटेने जाऊ दिलं. तिने आमच्याकडे ढुंकूनही पाहिलं नाही. झालं. भीती वाटण्याची माझी एक नामी संधी अक्षरशः माझ्या डोळ्यासमोरून गेली. वाट शोधत शोधत आम्ही घराजवळ आलो तेव्हा किती कळलं नाही, पण आम्हाला भलताच उशीर झाला होता. मी मात्र मनातून खट्टू झालो होतो. आमच्या वाईटावर असलेल्या दुष्ट मांगाबरोबर काळोखातून, रानावनातून, सापांच्या समोरून वणवण करून सुद्धा मला भीतीची मजा कणभरही चाखायला मिळालेली नव्हती. आमच्या अंगणात आम्ही दोघांनी पाऊल ठेवलं मात्र घरात जमलेली नात्याची, पाहुण्या रावळ्यांसकट सगळी मंडळी आमची वाट पाहत काळजी करत अंगणात उभी होती. गड्यांनी कंदील पेटवून आमच्या शोधाला निघायची तयारी चालवली होती. आम्ही दिसताच कोणीतरी माझ्या आईचं नाव घेऊन हाकारलं, इले गो, इले इले. आणि कितीही विचार केला तरी मला अजून समजत नाही, पण कसं, कुणास ठाऊक, प्रचंड काळजीतून सुटल्यासारखे ते इले गो, इले हे शब्द ऐकले आणि माझ्या आत आत अगदी आत काहीतरी हललं. इतका वेळ आपण कसल्या तरी मोठ्या धोक्यात सापडलो होतो अशा जाणीवेने माझ्या अंगावर शहारे आले आणि त्या भीतीपोटी मी धावत जाऊन आईच्या कमरेला मिठी मारली. कथा इथे संपली आहे. कोकणातली कथा ही जे कोकणातले आहेत त्यांना माहितीच आहे किती घनदाट अरण्य असतं, जंगल असतं कोकणामध्ये. आणि त्या काळामध्ये, जुन्या काळामध्ये तर इलेक्ट्रिसिटी पण नव्हती, त्यामुळे कंदील आणखीन दिवटी अशा ह्याच्यावरच सगळा कारभार चालायचा. आत्तासुद्धा जे कोकणात राहणारे नसतील त्यांनासुद्धा अनेक सिनेमामधून कोकण दिसतंच आहे. आणि कोकणामध्ये जरा भीती, रात्रीच्या वेळेला लाईट नसताना लहान मुलांना भीतीदायक वाटणं अगदी साहजिक होतं, मोठ्यांनासुद्धा वाटतं. आणि म्हणून तिथे भूतांच्या कथा जास्त प्रचलित आहेत कोकणामध्ये. पुन्हा भेटूया नव्या कथेसह.